ಮಾರ್ನಿಂಗ್ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, 6ನೇ वर्गದ अभ्यास 4 स्वर और उनकी मात्राएं। स्वर और उनकी मात्राएं में हम अभ्यास करने जा रहे हैं आज औ की मात्रा का अभ्यास। तो इससे पहले अवधि में हम ओ की मात्रा का अभ्यास किए थे, तो आज हम क्या करेंगे, औ की मात्रा का अभ्यास शुरू करेंगे। तो ए है औ की मात्रा, औ अक्षर और इसका इस वर्ण का या मात्रा का स्वर और मात्रा ए है। तो ए है स्वराक्षर और ए है स्वर का मात्रा चिन्ह। तो यहाँ पे इस औ की मात्रा या स्वर और उनकी मात्राएं में औ की मात्रा का नीचे जो 4 चित्र दिए गए हैं, 4 चित्रों के नीचे औ की मात्रा का शब्द लिखा हुआ है। तो ओ भी विस्तार करके ನಾವಿಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಮಾತ್ರಾ ಚಿಹ್ನೆಯನ್ನ ಸ್ವರಗಳನ್ನ ಆ ಸ್ವರಗಳ ಮಾತ್ರಾ ಚಿಹ್ನೆಯನ್ನ ನಾವು ನೋಡಿದಾಗ ಪ್ರತಿಯೊಂದು ಮಾತ್ರಾ ಚಿಹ್ನೆಯ ಕೆಳಗಡೆಗೆ 4 ಚಿತ್ರಗಳನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಇಲ್ಲೂ ಕೂಡ औ की ಮಾತ್ರಾದ ಕೆಳಗಡೆಗೆ ಇಲ್ಲಿ 4 ಚಿತ್ರಗಳನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। पहले जो चित्र में एक पौधा है और लौकी, औजार और पौवार, ऐसे इस शब्द के संबंधित 4 चित्र हैं। तो पहले इस चित्र के नीचे जो शब्द दिए गए, तो शब्दों को हम क्या करेंगे, आज विस्तार करके लिखकर कन्नड़ अर्थ देखेंगे। तो पहले जो शब्द है ए है प जमा औ की मात्रा और जमा दा। ए है प वर्णाक्षर, तो इसे मैं जोड़ी हूँ औ की मात्रा और अधिक द। द में कौन सा मात्रा है, आ की मात्रा है। तो ए अक्षर में या इस अक्षर में आ की मात्रा है, तो तुम लोगों को पहचान कर बोलना चाहिए कि प है ये, प अधिक औ की मात्रा है। तो दोनों मिलकर लिखे तो ऐसे अक्षर होते हैं पौ। और ये है द वर्ण, द अक्षर है, तो द में कौन सा मात्रा चिन्ह है, आ की मात्रा चिन्ह है। तो यहाँ हम इस अक्षर को जोड़ेंगे प को। तो शब्द ऐसे उच्चारण होते हैं पौधा। पौधा शब्द पढ़े तो उच्चारण किए तो इस शब्द में हमें उच्चारण के साथ साथ शब्द उच्चारण करने से शुरू करते हैं, तब शब्द में कौन सा मात्रा चिन्ह आते हैं, औ की मात्रा पौधा। ನಾವಿಲ್ಲಿ ಪ ಅಕ್ಷರವನ್ನ ಬರೆದಿದ್ದೇವೆ, ಈ ವರ್ಣಕ್ಕೆ ನಾವೇನಂತೀವಿ ಪ ಅಂತೇವೆ। ಪ ಅಧಿಕ್ ಔ की ಮಾತ್ರವನ್ನ ಜೋಡಿಸಿದ್ದೇವೆ। ಪ ಮತ್ತೆ ಔ की ಮಾತ್ರವನ್ನ ಜೋಡಿಸಿದಾಗ ಪೌ ಅಂತಕ್ಕಂತ ಅಕ್ಷರ ಆಗ್ತದೆ। ಅದಕ್ಕೆ ನಾವೇನ್ ಮಾಡೇವಿ, ಔ ಅಕ್ಷರಕ್ಕೆ ಮತ್ತೆ ದ ಅಕ್ಷರವನ್ನ ಸೇರಿಸೇವಿ। ಹಾಗಾದ್ರೆ ದ ಅಕ್ಷರ ಅಂತ ಐತಿ, ಹಾಗಾದ್ರೆ ದ ಅಕ್ಷರ ಒಳಗೆ ಯಾವ ಮಾತ್ರ ಕೂಡ್ಕೊಂಡೈತಿ, ಇಲ್ಲಿ ಆ की ಮಾತ್ರ ಕೂಡ್ಕೊಂಡೈತಿ। ಹಾಗಾದ್ರೆ ಈ ಒಂದು ಶಬ್ದವನ್ನ ಪೂರ್ಣವಾಗಿ ಪೌಧಾ ಅಂತ ಬರೆದಾಗ ಈ ಪೌಧಾ ಅಂತಕ್ಕಂಥ ಶಬ್ದದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಏನು ಉಚ್ಚಾರಣೆ ಆಗ್ತದ, ಔ की ಮಾತ್ರ ಉಚ್ಚಾರಣೆ ಆಗ್ತದ। ಹಾಗಾದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಔ ಮಾತ್ರ ಬಂದದ್ದು ನೋಡ್ರಿ, ಉಚ್ಚಾರಣೆ ಮಾಡಿ ಅವಾಗ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ ಪೌಧಾ। पौधा ಅಂದ್ರೆ ससी। दूसरे जो शब्द है लौकी, ए है ल वर्ण, तो यहाँ जोड़कर लिखेंगे औ की मात्रा और क। तो क को कौन सा मात्रा चिन्ह लगा रखा हुआ है, किताब में देखिए, ये है की। की दीर्घाक्षर का की मात्रा चिन्ह है। तो यहाँ ल औ की मात्रा यहाँ जोड़कर लिखेंगे और इस अक्षर को हमें क्या करेंगे, की अक्षर जोड़कर लिखे तो मिलाकर लिखे तो यहाँ शब्द ऐसे होते हैं लौकी। तो ल में औ की मात्रा है और क में दीर्घाक्षर ई की मात्रा है। तो यहाँ शब्द ऐसे उच्चारण होते हैं लौकी। लौकी ने सोरेकाई।
ಹಚ್ಚೇವಿ. ಕದಲ್ಲಿ ಯಾವ ಮಾತ್ರ ಐತಿ? ದೀರ್ಘ ಇ ಕಿ ಮಾತ್ರ ಐತಿ, ಅಂದ್ರೆ ದೊಡ್ಡ ಇ ಮಾತ್ರ ಚಿಹ್ನೆ ಐತಿ. ಹಾಗಾಗಿ ಇದನ್ನೆಲ್ಲ ಕೂಡಿಸಿ ಬರೆದಾಗ ಶಬ್ದ ಏನಾಗ್ತದ? ಲೌಕಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಶಬ್ದ ಆಗ್ತದೆ. ಲೌಕಿ ಅಂದ್ರೆ ಸೋರೆಕಾಯಿ. ಇನ್ನ ಮುಂದಿನ ಚಿತ್ರದ ಕೆಳಗಡೆ ಇರ್ತಕ್ಕಂತಹ ಶಬ್ದ औजार. अ औ की मात्रा ज और र. यहाँ देखिए ध्यान से, अ स्वर में, लेकिन अ स्वर में मात्रा चिन्ह नहीं होते हैं, क्योंकि मैं पाठ शुरू करने से पहले ही बोल चुकी हूँ कि अ की मात्रा चिन्ह नहीं होते. तो अ को कौन सा वर्ण या मात्रा चिन्ह जुड़ा हुआ है? यहाँ औ की मात्रा चिन्ह जुड़ा हुआ है, तो यहाँ दोनों मिलाकर यहाँ लिखिए तो अक्षर ऐसे होते हैं औ. और ये है ज. ज को आ की मात्रा लिखा हुआ है जा, और एक अक्षर यहाँ लिखेंगे तो शब्द होते हैं औजार. औजार ने सलकರಣೆ. ನಿಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಉಪಯೋಗ ಮಾಡುವಂತಹ ವಸ್ತುಗಳಿವು. ಆ ಚಿತ್ರದಲ್ಲಿ ಐತಿ ನೋಡ್ರಿ. औजार ಅಂದ್ರೆ ಸಲಕರಣೆ. नंबर 4 का शब्द है प वर्णाक्षर है और औ की मात्रा अधिक, इसे जोड़ेंगे व और आ की मात्रा, और इसे मैं जोड़ती हूँ र, और इसे मैं जोड़ती हूँ आ की मात्रा. यह है प वर्णाक्षर, तो इसे मैं जोड़ी हूँ औ की मात्रा. प औ की मात्रा दोनों यहाँ पे लिखे तो ऐसे उच्चारण होते हैं पौ, और वो में आ की मात्रा है तो यहाँ होते हैं अक्षर उच्चारण वा. और र वर्णाक्षर है यहाँ अंतिम में, र में भी कौन सा मात्रा चिन्ह है? आ की मात्रा चिन्ह है. तो यहाँ से इस दोनों अक्षर को मैं जोड़कर लिखती हूँ और एक अक्षर रा. तो शब्दों को उच्चारण कीजिए पौवारा. पौवारा है कारंजी. ಈ ನಾಲ್ಕನೇ ಶಬ್ದದಲ್ಲಿ ಇದು ದೊಡ್ಡ ಫ ವರ್ಣ. ಇದು ಇದಕ್ಕೆ ನಾವು ಯಾವುದು ಜೋಡಿಸಿವಿ? ಔ ಕಿ ಮಾತ್ರ. ಪ ಮತ್ತೆ ಔ ಕಿ ಮಾತ್ರ ಎರಡನ್ನು ಸೇರಿಸಿದಾಗ ಪೌ, ಅಲ್ಲೇ ಔ ಕಿ ಮಾತ್ರ ಉಚ್ಚಾರಣೆ ಆಗ್ತದೆ. ಪೌ ಅಂತಕ್ಕಂಥ ಅಕ್ಷರ ಆಯ್ತು. ಆಮೇಲೆ ವ ಆ ಕಿ ಮಾತ್ರ ಇದೆ, ಅದನ್ನ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಬರ್ತೀವಿ ಅಂದ್ರೆ ವ ಆ ಕಿ ಮಾತ್ರ ಬರ್ತೀವಿ ಪೌವಾರ. ರ ಕ ಆ ಕಿ ಮಾತ್ರ ಐತಿ, ಇಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಬರ್ದೇನಿ ರ ಕಿ ಮತ್ತ ಆ ಕಿ ಮಾತ್ರ. ಹಾಗಾದ್ರೆ ಶಬ್ದ ಏನಾಯ್ತು? पौवारा. पौवारा ಅಂದ್ರೆ कारंजी. तो अगले जो इस मात्रा में शब्द होते हैं नौ. तो देखिए ये है न वर्णाक्षर, और इससे मैं जोड़ती हूँ औ की मात्रा. कौन सा अक्षर है ये? है न, और इससे मैं जोड़ी हूँ औ की मात्रा. तो अक्षर ऐसे होते हैं नौ. औ की मात्रा चिन्ह का अक्षर उच्चारण कीजिए नौ. नौ ಒಂಬತ್ತು. और औ की मात्रा में अगले शब्द ए होते हैं सौ. स और औ की मात्रा. ये है स, इसे मैं जोड़ी हूँ औ की मात्रा, तो बराबर सौ. सौ नूರು. ಇಲ್ಲಿ ಒಂದೊಂದು ಅಕ್ಷರಗಳಿಗೆ ಔ ಕಿ ಮಾತ್ರ ಹಚ್ಚಿ ಶಬ್ದಗಳನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಪುಸ್ತಕದಾಗ. नौ, ಒಂಬತ್ತು, सौ, नूರು. तो अगले जो शब्द है सौदा. सौदा ये है स वर्णाक्षर, और ये है औ की मात्रा, और ये है द, तो इसे मैं जोड़ी हूँ आपकी मात्रा. तो देखिए बच्चों यहाँ है स वर्ण, तो इसे मैं जोड़ी हूँ औ की मात्रा, और इसे मैं जोड़ी हूँ द. द को आ की मात्रा है, तो इन दोनों अक्षरों को मिलाकर लिखे तो शब्द औ की मात्रा का
सी मौसी मौसी ने चिक्कम्मा। और इस मात्रा का अगले जो शब्द है नौका, न औ की मात्रा, क में आ की मात्रा है। यहाँ है न वर्णाक्षर, औ की मात्रा और क में आ की मात्रा है। शब्दों को पूर्ण लिखिए। नौका शब्द होते हैं औ की मात्रा का शब्द, मात्रा अनुसार शब्द होते हैं नौका। नौका है नौके। ಈ ಒಂದು ಮಾತ್ರಾದಲ್ಲಿ ಬರತಕ್ಕಂತಹ ಇನ್ನುಳಿದ ಶಬ್ದಗಳು ಅವು ಮಾತ್ರ ಅನುಸಾರ ಶಬ್ದಗಳಾಗಿವೆ. ಅವು ಯಾವಂದ್ರೆ ಸೌದ, ವ್ಯಾಪಾರ, ಸದಲ್ಲಿ ಅವು ಮಾತ್ರ ಇದೆ, ದದಲ್ಲಿ ಆಕಿ ಮಾತ್ರ ಇದೆ. ಸೌದ ಅಂದ್ರೆ ವ್ಯಾಪಾರ. ಇನ್ನು ಮೌಸಿ ಮಕ ಅವಕಿ ಮಾತ್ರ ಕೊಟ್ಟೇನಿ, ಸಕ ದೀರ್ಘ ಈಕಿ ಮಾತ್ರ ಕೊಟ್ಟೇನಿ. ಮೌಸಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಶಬ್ದ ಆಯ್ತು. ಮೌಸಿ ಅಂದ್ರೆ ಚಿಕ್ಕಮ್ಮ. ಇನ್ನು ನೌಕಾ ಇಲ್ಲಿ नौके अंतकंता अर्थवन्न नीडुತ್ತದೆ। तो इस मात्रा में अगले जो शब्द है कौन, क इसे मैं जोड़ती हूँ औ की मात्रा और अभी न तक क औ की मात्रा कौ और कौ को जोड़ती हूँ मैं न वर्णाक्षर। तो शब्द होते हैं कौन, कौन इन्हें यार। तो इस शब्द का अर्थ ऐसे उच्चारण होते हैं, कन्नड़ अर्थ यारू। तो अगले जो शब्द है इस मात्रा का कौवा, क औ की मात्रा, अ को आ की मात्रा दी गई हो तो कौवा। कौवा शब्द का कन्नड़ अर्थ आप सभी लोगों को पता है। तो कागे ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಪರಿಚಿತ ಇರತಕ್ಕಂತಹ ಶಬ್ದ। औ मात्रा का शब्द है चौथा, च औ की मात्रा और फ को आ की मात्रा है। तो इन दोनों अक्षर मिलाकर लिखे तो चौथा शब्द होते हैं। चौथा के नाल्कनेय। ಈ ರೀತಿ ಶಬ್ದಗಳನ್ನು ಬರೆಯಬಹುದು। ಅದು औ की मात्रा अनुसार ಶಬ್ದಗಳು ಅಂದ್ರೆ ಸ್ವರ और उनकी मात्राएं में औ ಅಕ್ಷರ ಕೂಡ ಒಂದು ಸ್ವರ। ಆ ಸ್ವರ ಮಾತ್ರಾ ಚಿಹ್ನೆಯನ್ನು ನಾವು ಈ ಒಂದು ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಅಭ್ಯಾಸವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಹಾಗಾದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಕೌನ್ ಅಂದ್ರೆ ಯಾರು, ಇದರಲ್ಲಿ औ की मात्रा ಇದೆ। ಕೌವ ಅಂದ್ರೆ ಕಾಗೆ, ಇಲ್ಲಿ ಈ ಶಬ್ದದಲ್ಲಿ ಕೂಡ औ की मात्रा ಇದೆ। ಚೌಥ ಅಂದ್ರೆ ನಾಲ್ಕನೆಯ, ಈ ಶಬ್ದದಲ್ಲಿ ಕೂಡ ನಮಗೆ ಏನು ಕಾಣಿಸ್ತದೆ औ की मात्रा ಇರತಕ್ಕಂಥದ್ದು ಕಾಣಿಸ್ತದೆ। अगले जो शब्द है औलाद, अ इससे मैं जोड़ती हूँ औ की मात्रा और ल को है आ की मात्रा, अभी द। तो इन तीनों अक्षर मिलाकर लिखे तो ऐसे शब्द होते हैं उच्चारण में औलाद, मक्कड़ू। और इस मात्रा का अगले शब्द होते हैं औरत, अ औ की मात्रा, र अभी त, औरत। औरत इन्हें महिಳೆ। ಇಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಶಬ್ದಗಳು ಮೂರು ಎರಡೆರಡು ಅಕ್ಷರಗಳಿಂದ ಇದ್ದು ಇವಾಗ ಏನೈತಿ ಮೂರು ಶಬ್ದಗಳದಾವೆ। ಯಾವ ಶಬ್ದದಲ್ಲಿ ಆ की ಮಾತ್ರ ಇದೆ, ಯಾವ ಶಬ್ದದಲ್ಲಿ ಈ की ಮಾತ್ರ ಇದೆ, ಜೊತೆಗೆ औ की ಮಾತ್ರ ಅಂತ ಮೊದಲನೇ ಶಬ್ದಕ್ಕೆ ನಾವಿಲ್ಲಿ ಬರೆದು ಹಾಕಿ ಅದಕ್ಕೆ ನೀವೇನು ಮಾಡಬೇಕು, ಆ ಶಬ್ದಗಳಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಾತ್ರೆಗಳನ್ನು ಗುರುತಿಸಿ ಅವುಗಳನ್ನು ತಿಳಿದುಕೊಂತ ಕೆಲಸವನ್ನು ನೀವು ಮಾಡಲೇಬೇಕು। मौसम, अगले जो शब्द है मौसम। मौसम इस शब्द का कन्नड़ अर्थ क्या है? मौसम ಅಂದ್ರೆ ಆ ಶಬ್ದದ ಕನ್ನಡ ಅರ್ಥ ಏನಾಗ್ತದೆ? ಈಗಾಗಲೇ ನೀವು ಓದುವ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ಅಥವಾ ಇನ್ಯಾವುದೋ ಪಾಠವನ್ನ ಓದಬೇಕಾದ್ರೆ ನೋಡಿರ್ತೀರಿ, ಆ ಶಬ್ದವನ್ನ ಕೇಳಿರ್ತೀರಿ। ಹಾಗಾದ್ರೆ ಮೌಸಮ್
ಔಕಿ ಮಾತ್ರ ಎರಡನ್ನ ಕೂಡಿಸಿ ಬರೆದಾಗ ಮೌ ಆಗ್ತದೆ. ಆ ಮೌ ಅಕ್ಷರಕ್ಕೆ ನಾವೇನ್ ಮಾಡಬೇಕು, ಸವನ್ನ ಜೋಡಿಸೋಣ. ಸರ್ನ ಮತ್ತೆ ಏನ್ ಮಾಡಬೇಕು, ಮವನ್ನ ಜೋಡಿಸೋಣ. ಹಾಗಾದ್ರೆ ಶಬ್ದ ಏನಾಗ್ತದ, ಮೌಸಮ್. ಮೌಸಮ್ ಅಂದ್ರೆ ವಾತಾವರಣ. ಮೌಸಮ್ ಅಂದ್ರೆ ವಾತಾವರಣ ಅಂತಕ್ಕಂಥ ಕನ್ನಡ ಅರ್ಥವನ್ನ ನೀಡ್ತದೆ. ಇನ್ನು ಮುಂದಿನ ಶಬ್ದ ಔಷಧ. ಔಕಿ ಮಾತ್ರ ಶ ಅಧಿಕ್ ದ. ಇಲ್ಲಿ ಔಕಿ ಮಾತ್ರ ಕೊಟ್ಟೇನಿ. ಮತ್ತೆ ಔ ಮಾತ್ರ ಸೇರಿಸಿದಾಗ ಔ ಅಂತಕ್ಕಂಥ ಅಕ್ಷರ ಉಚ್ಚಾರಣೆ ಆಗ್ತದೆ. ಮತ್ತೆ ಅದಕ್ಕೆ ನಾವೇನ್ ಮಾಡಿವಿ, ಶ ಜೋಡಿಸಿವಿ. ಅದಾದ ನಂತರ ದ, ಔಷಧ. ಕನ್ನಡ ಒಳಗೂ ಕೂಡ ಅದೇ ಅರ್ಥವನ್ನ ನೀಡ್ತದೆ. ಇನ್ನ ಗೌತಮ್, ಅದು ಕೂಡ ಒಂದು ಹೆಸರು. ಅದನ್ನ ನೀವು ಗೌತಮ್ ಅಂತ ಹೆಸರನ್ನ ಕೊಡಬಹುದು ಕನ್ನಡ ಅರ್ಥದಲ್ಲಿ. ಈಗ ಗ ಔಕಿ ಮಾತ್ರ त अधिक म. तो इस शब्द में एक वर्ण ग है और एक मात्रा चिन्ह औ की मात्रा चिन्ह है, त है, म है. तो तीनों अक्षर और एक मात्रा चिन्ह जोड़कर लिखे तो शब्द होते हैं गौतम. गौतम ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಕೂಡ ನಾವು ಗೌತಮ್ ಅಂತಕ್ಕಂಥ ಹೆಸರನ್ನ ಸೂಚಿಸ್ತೀವಿ. ಇನ್ನ ದೌಲತ್. ದೌಲತ್ ಆಸ್ತಿ. ದ ಔಕಿ ಮಾತ್ರ ಲ ಅಧಿಕ್ ತ. ನೀವ ಹೇಳ್ರಿ, ದ ಮತ್ತೆ ಔಕಿ ಮಾತ್ರ ಸೇರಿಸಿದಾಗ ಏನಾಗ್ತದೆ, ದೌ. ದೌ ಅಕ್ಷರಕ್ಕೆ ನಾವು ಯಾವ ಅಕ್ಷರ ಸೇರಿಸಬೇಕು, ಲ ಸೇರಿಸಬೇಕು. ಲ ಆದ ನಂತರ ಯಾವ್ದೈತಿ, ತ ಐತಿ. ಹೌದಲ್ಲ? ಹಾಗಾದ್ರೆ ನಾವು ಯಾವ್ದನ್ನ ಬರಬೇಕು, ಇಲ್ಲಿ ತ ಬರಬೇಕು. ಹಾಗಾದ್ರೆ ಶಬ್ದ ಏನಾಯ್ತು, ಇಲ್ಲಿ ಉಚ್ಚಾರಣೆಯನ್ನ ಮಾಡ್ರಿ, ದೌಲತ್ ಅಂತಕ್ಕಂಥ ಶಬ್ದ ಆಯ್ತು. ಹಾಗಾದ್ರೆ ಇದು ಕನ್ನಡ ಅರ್ಥ ಆಸ್ತಿ. ಹೌದು. ಇನ್ನ ತೌಲಿಯ. ತ ಔಕಿ ಮಾತ್ರ ಅಧಿಕ್ ಲಿ ಅಧಿಕ್ ಯ. ಹಾಗಾದ್ರೆ ನೀವು ಹೇಳಿ, ತ ಔಕಿ ಮಾತ್ರ ಕೊಟ್ಟೇನ. ಹಾಗಾದ್ರೆ ಅಕ್ಷರ ಏನಾಯ್ತು, ತವಾಯ್ತು. ಹಾಗಾದ್ರೆ ಲ ಒಳಗ ಯಾವ ಮಾತ್ರ ಚಿಹ್ನೆ ಐತಿ, ಋಸ್ವ ಈಕಿ ಮಾತ್ರ ಚಿಹ್ನೆ ಐತಿ. ಹೌದು. ಹಾಗಾದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಲಿ ಬರ್ದ್ವಿ. ಆಮೇಲೆ ಯ ಯಾವ ಮಾತ್ರ ಚಿಹ್ನೆ ಐತಿ, ಆಕಿ ಮಾತ್ರ ಚಿಹ್ನೆ ಐತಿ. ಹಾಗಾದ್ರೆ ಶಬ್ದ ಏನಾಯ್ತು, ತೌಲಿಯ. ತೌಲಿಯ ಅಂದ್ರೆ ಟವೆಲ್. ಇನ್ನ ಈ ಮಾತ್ರದ ಒಂದು ಕೊನೆಯ ಶಬ್ದ ಚೌಕಿದಾರ್. ಈಗ ಚ ಅಧಿಕ್ ಔಕಿ ಮಾತ್ರ ಅಧಿಕ್ ಕ ಅಧಿಕ್ ದೀರ್ಘ ಈಕಿ ಮಾತ್ರ ದ ಅಧಿಕ್ ಆಕಿ ಮಾತ್ರ ಅಧಿಕ್ ರ. ಹಾಗಾದ್ರೆ ನೋಡಿ, ಕೊನೆಯ ಶಬ್ದವನ್ನ ಪೂರ್ಣವಾಗಿ ಬಿಡಿಸಿದೆ ನಾನು. ಚ ಔಕಿ ಮಾತ್ರ ಚೌ ಆಯ್ತು. ಹೌದು. ಕ ದೀರ್ಘ ಈಕಿ ಮಾತ್ರ ಕಿ ಆಯ್ತು. ಹೌದಲ್ಲ? ದ ಮತ್ತೆ ಆಕಿ ಮಾತ್ರ ದ ಆಯ್ತು. ಇನ್ನು ಕೊನೆ ಅಕ್ಷರ ರ ಉಳಿತು. ಅದು ಶಬ್ದ ಏನಾಯ್ತು, ಚೌಕಿದಾರ್. ಚೌಕಿದಾರ್ ಅಂದ್ರೆ ಕಾವಲುಗಾರ. ಇವಿಷ್ಟು ಔಕಿ ಮಾತ್ರದಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂತಹ ವಿಸ್ತಾರವಾದ ಶಬ್ದಗಳು. ಹಾಗಾದ್ರೆ ಈ ಶಬ್ದಗಳನ್ನ ಸ್ವಲ್ಪ ಬರೆಯೋದು ಈ ಪಾಠದಲ್ಲಿ ಜಾಸ್ತಿ ಐತಿ. ಆದ್ರೆ ನೀವೇನ್ ಮಾಡ್ರಿ, ಬರೀಲೇಬೇಕು, ಜೊತೆಗೆ ಆ ಶಬ್ದಗಳ ಅರ್ಥವನ್ನ ಓದಲೇಬೇಕು. ಹಾಗಾಗಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಶಬ್ದವನ್ನ ನಾನಿಲ್ಲಿ ವಿಸ್ತಾರ ಮಾಡಿ ಬರೆದಿದ್ದೀನಿ, ಜೊತೆಗೆ ಕನ್ನಡ ಅರ್ಥವನ್ನು ಸಹ ನೀಡಿದ್ದೀನಿ. ನೀವು ಏನ್ ಮಾಡಬೇಕು, ಪಕ್ಕಾ ಫೇಸ್ಬುಕ್ನಲ್ಲಿ ಪೂರ್ಣವಾಗಿ ಬರೆದು ಆ ಶಬ್ದಾರ್ಥಗಳ